नमस्कार मित्रांनो. आज आम्ही आलोय पुढं पिक्चर बघायला. कोण कोण बघायचं? हा बघा, हा पण ती कुठं चालली? हे आमचे आबा आहे. आबा तुला दिस इज माय आबा. चला. हे बघा इथं आम्ही आता याला आलोय काय तिकीट काढायला. दाखवायला कोण उलटा झाला? हे बघा ते नाव तुम्हाला उलट दिसतंय. हे आता कोणतं पिक्चर बघणार आहे आम्ही देऊळ बंद पिक्चर बघणार आहे. कुठं आहे आणि ते परत उलट करायला लागलं, ते उलट दिसतंय. असं कसं कसं? मोठं किस्सा झाला. माझ्या हसबंड तिकीट काढतात. आता आम्ही इथून डायरेक्ट देऊळ बंद पिक्चर बघायला जाणार आहे. हे आमचे आबा आहे. आबा तुम्हाला काय बोलायचं का? कुछ नाही. चाललो आता आता आम्ही पिक्चर एन्जॉय करणार. फोटो काढून घ्या. हे बघा हे आमच्या मम्मी आहेत. मम्मीला किती भीती वाटते खाली यायची. त्यांना यायची भीती वाटते. आल्या फायनली डन. आव्हानवरती फायनली डन. अरे बाबा ते किती. आता आम्ही पिक्चर बघायला चाललोय आणि आम्हाला लेट झालेलं आहे. ही बघा आमची मंडळी. नमस्कार. हा यश आहे. हा पहिल्यांदा बघितला असेल तुम्ही ब्लॉग मध्ये. हा आम्ही एवढीच. आबा पण पहिल्यांदा आले ब्लॉग मध्ये. मम्मी पण पहिल्यांदा आहे. दादा आलता मागचे. मम्मी पण होत्या. नाही मम्मीकडे तो ब्लॉग तो आपण ब्लॉग टाकलाच नाही. अच्छा तो ब्लॉग आम्ही टाकला नाही. आता आम्ही टाकू. आज पिक्चरचा ब्लॉग आहे. तुम्ही बघा. पिक्चरचा टाइम झालाय ना आम्ही इकडे हिंडतोय. मग आम्हाला क्लिपच घेता येत नाहीयेत. लय टाइम झालाय. हा आता आला आमचं. असं कर भाऊ. असं करा असं. आता आम्ही चालतोय पिक्चर. याला सांगा असं करता. असं कर. असं कर. आता आम्ही पिक्चर बघायला जातो. त्याला पुढे दाखव तुम्हाला. हा, दोन continue राहा. तीन क्लिप टाकतो तुमच्या. कंटिन्यू राहा. हो तिकीट नाही आप करना नाम ले रब का साथ तेरे मालिक सबका विठ्ठला विठ्ठला विठ्ठल सेवा कुटुंबाची म्हणून तुझे आठविले पाय येवो माझे माय पांडुरंगे बहुता जन्मींचा झालो भारवाही सुटीचे हे नाही वर्म ठावे करतो. मग आज बदला तो गणवेश आणि एक सामान्य शेतकरी बनून चला मार्केटला. तिथं तुम्हाला आमची खरी लायकी कळल. कारण तो बाजार जरी शेतकऱ्याचा असला ना तरी तिथं खरं मार्केट तुम्ही चमत्कारवाल्यांनीच खाल्लंय.
आज 10 वर्षांनी अचानक माझी आठवण कशी काय आली? म्हणून म्हटलं कुठंतरी व्हेकेशनला जावं. तुझ्या मनात माझ्याबद्दल असलेली नास्तिकता संपली का नाही? माझं स्वतःचं रिसर्च सेंटर आहे इथे. It's okay. ज्या दिवशी तुम्ही इथे याल त्या दिवशी माझ्या मनात तुमच्याबद्दल किती आस्तिकता आहे हेही तुम्हाला दिसेल. तुम्हाला यावंच लागेल महाराज. वेलकम टू अमेरिका.